नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ इंडिया विथ पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहे टिफिनसाठी झटपट होणारी मेथीची भाजी. मेथीची भाजी ही आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे आणि ती भाजी आपल्या सर्वांनी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच खाल्ली पाहिजे आणि खायलाही त्याची टेस्ट खूपच छान असते. चला तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मेथी ही स्वच्छ निवडून घ्यायची आहे. त्यातील पिवळे पाने हे साईडला काढून घ्यायचे आहेत आणि 3 ते 4 वेळा आपण ही मेथी व्यवस्थित अशी खोलगट भांड्यात धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातील माती ही खाली राहील आणि त्याची भाजी दुसऱ्या प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायची. असं आपण 3 ते 4 वेळा आपण आपली भाजी स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायची आहे. भाजी धुतल्यानंतर एका पॅनमध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल वापरणार आहोत. भाजीसाठी थोडे तेल जास्तच लागते, त्यामुळं आपण इथं 3 ते 4 चमचे तेल वापरले आहे. आणि लसूण ही 9 ते 10 पाकळ्या आपण लसूण ही इथं तुकडे करून वापरले आहे. मुगाची डाळ ही मी 1 चमचा घेतलेली आहे आणि ती 5 ते 10 मिनटं आपण पहिल्यांदा भिजवून घ्यायची आहे. आपला लसूण हा ब्राऊन कलरपर्यंत आपण भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 मिरच्या आपण बारीक कट करून त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि त्याही व्यवस्थित अशा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपला मिरचीचाही कलर खूप छान आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपली धुवून घेतलेली पूर्ण भाजी त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि भाजी टाकल्यानंतर आपण ती पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. भाजी ही व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण पहिल्यांदा मुगाची डाळ भिजवली होती ती एकदा पुन्हा धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये भाजीमध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित शिजली जाईल. आणि पुन्हा हे आपण भाजी 2 ते 3 मिनटापर्यंत अशी वाफवून हलवून घ्यायची आहे. पण आपण भाजीवर इथं झाकण ठेवणार नाही, कारण की आपण भाजीवर जर झाकण ठेवलं तर त्याचा कलर चेंज होतो आणि हिरवागार कलर राहत नाही. त्यामुळे भाजीवर झाकण नाही ठेवायचं. तसेच आपण इथे आपल्या चवीनुसार मीठ ही टाकायचं आहे. मी इथं अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, जेव्हा भाजी शिजून कमी झाली तेव्हाच मी मीठ वापरलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्या भाजीला थोडे पाणी सुटले जाते आणि ते पाणी आपण 2 ते 3 मिनटापर्यंत आटवून घ्यायचं आहे आणि हे पहा, आपली भाजी रेडी झालेली आहे. ही भाजी ज्वारीची भाकरी किंवा चपाती बरोबरही छान लागते. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.